जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. ढगाळ वातावरण झालेले आहे आणि खूप धुई-धुकं मोठ्या प्रमाणात आहे सर. आणि नक्की ते वातावरण किती तारखेपर्यंत असणार आणि तुम्ही सांगितलेलं आहे, की जानेवारी हा महिना थोडा ढगाळ वातावरणासारखाच राहणार आहे. आणि हं, हं. दुसरी गोष्ट म्हणजे तूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील भीतीचं वातावरण पसरलेलं आहे सर. तर काय अंदाज नक्क नक्कीच. आपल्या ऑफिशियल चॅनलवरती पण सांगितलंय, की 4-2 शितोडे काही मोजक्या भागांमध्ये पडू शकतात. नाशिक असेल, अहिल्यानगर असेल किंवा इकडे दक्षिण महाराष्ट्र असेल. पण तुरीचं नुकसान करेल किंवा गारपीट होईल किंवा आणखीन काही मोठं संकट आहे का, ते यामध्ये नाहीये. यामध्ये एक मोठं संकट आहे, पण कुठल्या गोष्टीचं, की धुई-धुकं यामध्ये आहे. आणि 6 तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः नाशिक, धुळे वगैरे भागात धुई जास्त राहणार आहे. हां सर. पश्चिम महाराष्ट्रातही उद्याचे दिवस धुई आहे आणि थोडी धुई कमी होणार आहे विदर्भातली 7 तारखेला आणि 8 तारखेला. हो सर. ठीक हो. आहे. हां, पण 8 तारखेला संध्याकाळच्या वेळेला आभाळ परत ॲक्टिव्ह होणार आहे. ज्यामध्ये नाशिक, पुणे, अहिल्यानगर वगैरे भागांचा समावेश आहे. धुई-धुकं 8-9 पासून पुन्हा ॲक्टिव्ह होईल. म्हणजे 2 दिवसासाठी धुई थांबलेली आहे आणि सगळ्यात जास्त धुई आता येणाऱ्या 8-9ची ही धुळे, नंदुरबार, शहादा, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा विशेष करून पश्चिमेकडील भाग, नाशिकच्या सुद्धा जो काही पूर्वेकडील, उत्तरेकडील, दक्षिणेकडील तालुके आहेत, त्यामध्ये अहिल्यानगरचा पण समावेश आहे. अशा सगळ्या भागांचा ढगाळ वातावरणामध्ये समावेश आहे. आणि इकडं विदर्भात जर बघितलं आणि मराठवाड्यात जर बघितलं तर लातूर, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि जे बंगालच्या उपसागराबद्दल आपण बोललेलो ना, हां तर सर. हो. त्याचा पाऊस 9-10 तारखेला पॉंडिचेरी, चेन्नई, इकडे आंध्र प्रदेश, तमिळनाडू भाग, दक्षिण सोलापूर, केरळमध्ये अशा भागांमध्ये त्याचा पाऊस पडणार आहे. आणि याच 10 तारखेला परत ह्या बंगालच्या उपसागरामुळे काय होणार आहे, की ढगाळलेली परिस्थिती निर्माण होणार आहे. हो. ज्यामध्ये भरपूर असं ढगाळलेलं वातावरण सोलापूरला 11 तारखेला आगमन करेल दुपारनंतर. आणि पावसाची शक्यता यामध्ये नाही. पण कर्नाटक असे जे काही भाग आहेत, इथे त्यामध्ये हलक्या सरी वगैरे पडू शकतात स्थानिक लेव्हलला. हो. महाराष्ट्रामध्ये तर जर आपण पाहिलं ना, तर पुणे सर्कल, सोलापूर सर्कलला 4-2 शितोडे 12 जानेवारीच्या 11 जानेवारीच्या दरम्यान होऊ शकतात अशा गोष्टी. हो सर. बरोबर. हं. हां सर. आणि दुसरं जे महत्त्वाचा प्रश्न आहे सर, म्हणजे ही जे ढगाळ वातावरण आहे, धुई-धुकं आहे, हे का येत आहे? म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण की यामुळे पिकांचं देखील नुकसान होत आहे. तर एक्झॅक्ट म्हणजे हे किती तारखेपर्यंत राहू शकतं आणि पुन्हा चांगलं वातावरण कधी होईल? तुम्ही आता स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणाची जर वाट बघत असाल ना, तर ती शक्यता खूप कमी आहे. हां सर. मी मागे पण सांगितलं तुम्हाला, की हे 17-18 तारखेपर्यंत खराब वातावरण जे आपला हवामानाचा रिपोर्ट असतो मोठा, त्या रिपोर्टमध्येच तशा गोष्टी निघालेल्या आहेत. जसं तुम्हाला मी त्या मागच्या महिन्यात सांगितले, की जानेवारीची सुरुवातच ढगाळ वातावरणाने होणार आहे. तर हां त्या सर. पद्धतीने झाले आणि एकंदरीत चित्र पाहिलं ना, यामध्ये थोडे गॅप आहेत. 2-2 दिवसाचे, 3-3 दिवसाचे. तेच गॅप फक्त पाहायला मिळतील. थोडी क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळेल. अन्यथा ढगाळलेल्या वातावरणाची जी काही ताकद आहे, ती निरंतर 16-17 जानेवारीपर्यंत तरी कायम राहू शकते. एकंदरीत कधी जास्त, कधी कमी. आता हेच बघा ना, ऐन संक्रांतीच्या पिरियडला शितोडे तुटतील अशी परिस्थिती 14 जानेवारीला सुद्धा पाहायला मिळू शकते. एक 12-13 जानेवारीच्या दरम्यानमध्ये. हां सर. म्हणजे महाराष्ट्रात पावसाची शक्यता असू शकते का सर म्हणजे पुढं? म्हणजे बघा ना, 1% 5% म्हणजे कसं आहे माहिती आहे का, एखाद्या ठिकाणी थेंब तुटले. आता मागे नाशिकला 4-2 ठिकाणी शितोडी झाली. अहिल्यानगरमधल्या पण 1-2 जणांचे मेसेज आले की आम्हाला थोडी शितोडी तुटल्यासारखं वाटलंय म्हणे, पण हां. पाऊस नाही. ही अशा प्रकारची कंडिशन आहे 12 तारखेला. हां सर. नक्कीच सर. हं, शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता बाबा, की वातावरण किती तारखेपर्यंत असणार आहे, तर त्याचं हं, उत्तर आपण दिलेलं आहे सर. म्हणजे 15, 16, हं. 17 तारखेपर्यंत हे असू शकतं ढगाळ वातावरण आणि धुई-धुकं मोठ्या प्रमाणात. आणि यामध्ये नक्की. थोडासा गॅप देखील असू शकतो समजा, चांगलं वातावरण देखील मिळू शकतं 1-2 दिवसाचं. हो, हो. हां सर. नक्कीच. आणि शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायला हवी सर? कारण की पिकं म्हणजे थोडेसे काही पिवळी पडते, गव्हाला देखील फटका बसतोय सर आणि हरभऱ्याला देखील फटका बसतोय सर. हे बघा आता काळजी, बुरशीनाशक अशा गोष्टी ज्या आहेत त्यांचा वापर त्यांना करावा लागणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना. हां सर. आणि धक्कादायक फक्त एवढंच आहे की धुळीमुळे खूप संकट मोठं आहे. हां, बरोबर सर. आणि ही धुळी सातत्यानं 4 दिवसाला, 8 दिवसाला ही येत राहणार आहे. पुढे 12-13 तारखेला आहेच. यामध्ये मराठवाड्याचा समावेश आहे. नंतर पुन्हा क्लिअर होईल 2 दिवसासाठी. परत 18-19 तारखेला हे बिघडणार आहे. म्हणजे हो. अशा गोष्टी घडत राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. पण एवढे की तुम्हाला असा जास्त ताकदीचा याचा धाक नाहीये. त्यामुळे घाबरण्यासारखं एवढं काही नाही याच्यामध्ये. हां सर. आणि माझा देखील एक स्वतःचा प्रश्न आहे सर,
की हे वातावरण का तयार होत आहे? तुम्ही म्हटले सर की बंगालच्या उपसागरात कमी दाब पट्टा, पण हे असं सर्वत्र महाराष्ट्र असं ढगाळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे धुळी-धुकं एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं काय सर? हे पहा, जे तुम्हाला मी मागे वारंवार सांगितले, की बंगालच्या उपसागरात होणारे बदल जे आहे, ते पॅसिफिक महासागरामधलं जे काही हां, लानिना कंडिशन आहे, ती भलेही उतरत्या काळामध्ये चालू चालू असली, तरी त्याचा प्रभाव जो आहे, त्याचा रिझल्ट जो आहे, तो आशिया खंडामध्ये सातत्यानं पाहायला मिळतोय. हां, त्यामुळे तिकडनं हाय प्रेशर बनणं आणि इकडे लो प्रेशरची संख्या वाढणं याच्यामुळे या गोष्टी आहेत. त्यातल्या डब्ल्यूडी सुद्धा त्याचा प्रभाव दिल्ली वगैरे भागात दाखवतो आणि U-टर्न घेत बंगालच्या उपसागरामागे तो सुद्धा वाऱ्याच्या दिशेने आपल्याकडे अट्रॅक्टिव्ह होत आहे आणि त्याचेच प्रभाव म्हणून हा आहे. एकंदरीत तुम्ही म्हणाल, आता वातावरण 10-11 तारखेला खराब आहे. पण असं एकंदरीत महिनाच पूर्ण असा पावसाचा जाईल किंवा ढगाळ जाईल असं इतकंपर्यंतही नाही. घाबरण्यासारखं एवढं काही नाहीये. फक्त आभाळीत राहणार आहे. धुळीचाच फक्त तेवढा प्रादुर्भाव जास्त आहे. अन्यथा पावसाचा प्रादुर्भाव काळामध्ये नाहीये. घाबरू नका. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करा. नेक्स्ट रेकॉर्डिंगमध्ये ते पण आपण तुमची घेऊयात. हो सर. धन्यवाद सर. जय शिवराय.